बाजाराशी माझी सगळी करिअर निगडीत आहे. मगाशी परिचयामध्ये सांगितलं की शेअर बाजारामध्ये मी मुंबई शेअर बाजारात होतो, मी सेबीत होतो, एका ब्रोकिंग फर्म मध्ये होतो, 22 वर्ष NSDL मध्ये होतो. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते एक्सटेन्शन देत होते. म्हटलं बस झालं की आता इतकी वर्ष मनाविरुद्ध नोकरी केली, आता सुखानं गप्पा मारण्याचा धंदा करू दे ना, म्हणून आता तुमच्या समोर उभा आहे. अशी जी गणित असतात त्यातल्या प्रत्येक टप्प्याचा मी ग्लोबल रुपयाशी संबंध जोडतो आणि आपली रजा घेतो. मला पूर्ण कल्पना आहे की हे संपूर्ण भाषण म्हणजे एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर उडी मारल्यासारखं. म्हणजे अरुणा ढेरे जसं त्यांच्या एका कवितेत म्हणले आहेत तसं की जाणीवपूर्वक नदीच्या काठाने चालले. म्हणजे एकाच वेळेला वाळूही लागत होती आणि पायही ओले होत होते. म्हटलं तर मनाला पाय ओले झाले याचं समाधान आहे, म्हटलं तर मी फार बुडणार नाही याची खात्री आहे. ग्लोबल रुपया या स्टेजमध्ये आपण कसे आहोत का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्या दोन गोष्टी अशासाठी महत्वाच्या आहेत की 1991 साली जे माझं नाव पहिलं नाव आहे त्या नावाचे पंतप्रधान होते. त्यावेळेला आपली जी काही अर्थव्यवस्था होती याची गणित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती काय त्या एकट्या माणसाची कर्तृत्व नव्हती. कारण तशा एका अर्थाने पाहिलं तर 1947 पासून 2023 पर्यंत जसं आपल्या परराष्ट्रीय धोरणाने फारशी युटर्न्स घेतलेली नाही, तशी आपल्या अर्थकारणानेही फारशी युटर्न्स घेतलेली नाही. कारण अगदी 1947 ते 1991 मध्ये 1977 ते 1979 का होईना पण एक वेगळं सरकार होतं. ते वेगळ्या राजकीय रंगसंगतीचं होतं. हाताच्या काळात त्याला कडगोळ म्हणता येत नाही, विशेषतः महाराष्ट्रातलं राजकारण पाहिल्यानंतर. परंतु वेगवेगळे पक्ष तेव्हाही होते, पण आपल्या धोरणांमध्ये फारसे फरक पडलेले नाही. 1991 साली परिस्थितीच्या दबावामुळे असेल, पण जे काही आपण आर्थिक सुधारणांचं गणित चालवलं ते आजपर्यंत त्याच गतीनं आणि वेगानं चाललं. फार फार तर काय झालं असेल, सरकार बदललं. कारण आधी चंद्रशेखर होते, मग नरसिंहराव होते, मग देवेगौडा होते, मग इंदरकुमार गुजराल होते, मग अटलजींची 3 सरकार होती, 13 दिवस 13 महिने आणि 4.5 वर्ष, मग 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि गेली 9 वर्ष नरेंद्र मोदी. पण तुमच्या असं लक्षात येईल की फार फार तर योजनांचे प्राधान्यक्रम बदलतात, योजनांची नावं बदलतात. काँग्रेसची राजवट असेल तर गांधींचं नाव येतं, अटलजींच्या कारकिर्दीत दीनदयाळजींचं नाव यायचं. आता अटल पेन्शन योजनेचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्याला प्रधानमंत्री म्हणतात. पण म्हणून आपल्या अर्थकारणानं दिशा बदललेली नाही. याचे फायदे आहेत. अर्थकारण जगामध्ये एक प्रकारची विशिष्ट विश्वासार्हता या सातत्याने आम्ही निर्माण केली की साधारणपणे नॉर्थ ईस्टर्न कंट्रीज, साऊथ ईस्टर्न एशियन कंट्रीजचा जर विचार केला तर त्यांची चलन ज्या प्रमाणात कोसळली तशी आपण कोसळू न दिल्याचं गणित, म्हणून आपल्या रुपयाची विश्वासार्हता वाढते का याचा विचार. आणि मानवशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुमची ऍक्सेप्टेबिलिटी, सर्वमान्यता वाढत जाते, त्याची सुरुवात तुमच्यावरती संशय घेण्यातून, तुमच्याविषयी जास्त स्कॅनिंग करण्यातून, हल्लीच्या भाषेत म्हणजे रेकी करण्यातून ही सुरुवात होते. माझा काही प्रेमविवाह नाही, पण ज्यांचं आहे त्यांना कल्पना आहे की ती मुलगी हो म्हणताना तिनं आपला आणि आपण तिला प्रपोज करताना आपण तिला, इथे माझा मेल चव्हाणीचा माड आलाय त्याबद्दल माफ करा, तीही आपली रेकी करत असते. तशी रेकी गेल्या 10 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेची, गेल्या 15 वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेची झाली का याचा विचार करू. मगाशी उल्लेख झाला की मी असा नशीबवान आहे की 3 पंतप्रधानांना त्यांनीच बोलावलं आणि मी भेटायला गेलो. आपल्याला बोलावलं म्हटल्यानंतर न जायला काय झालं, गेलो. पहिल्यांदा अटलजी होते, ते गणित वेगळंच होतं, नरसिंहराव हे वेगळंच होतं, आणि डॉक्टर मनमोहन सिंग या तिघांबरोबरही मी चर्चा केली. साधारणपणे 15 मिनिटाची अपॉइंटमेंट दिली होती, पण ह्या तिघांबरोबर प्रत्येकी 5 ते 7 तास मी होतो. त्याच्या 3ऱ्या नावाविषयी चर्चा केली यावर विश्वास. आणि त्यावेळेला त्यांनी बोलावण्याचं कारण असं होतं, कारण माझ्या पुस्तकात एक मुद्दा आहे की म्हटलं ज्या वेळेला आम्हाला राजकीय सक्षमता असलेला पंतप्रधान आणि आर्थिक कुवत असलेला अर्थमंत्री असं कॉम्बिनेशन मिळालं, त्या वेळेला माझ्या देशाच्या GDP-नं पुढचं सर्कल गाठलं.
म्हणजे जसं शेअर बाजाराच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये म्हणतात की आधी ऍक्विजिशन स्टेज असते, मग कन्सॉलिडेशन स्टेज असते आणि मग ऍक्सेलरेशन स्टेज असते. तर ही कन्सॉलिडेशनची स्टेज इथं आहे. करा विचार. आणि ही ग्लोबल रुपयाची सुरुवात आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. मुद्दे सुरुवातीला मांडतो आणि खात्रीपूर्वक सांगतो, शेवटच्या मुद्द्यात इंग्लिश कादंबरीमध्ये जसं आयन रँड करते की पहिल्या सगळ्या प्रकरणांमध्ये व्यक्तिमत्व उभी करते आणि शेवटच्या 3 प्रकरणात कथानक सांगते. मी कथानक सांगायला लागलं की तुमच्या लक्षात येईल मी भाषण संपवतोय. तर तिथे पहा, तुमच्या लक्षात येईल की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये षण्मुगम शेट्टी काही झालं नाही, जॉन मथाई अर्थमंत्री फारसं काही झालं नाही, पण सी.डी. देशमुख आणि नेहरू दोघांच्याही मतांविषयी शंका असू शकतात. पण तिथनं LIC सुरू झाली, तिथनं एअर इंडिया सुरू झाली, हे लक्षात घ्यावं लागेल. नंतरच्या काळाचा अगदी विचार करायचा झाला तर बाकी काही असो, राजीव गांधी आणि विश्वनाथ प्रताप सिंग त्यावेळेला आपण लॉंग टर्म प्लॅनिंगचा विचार केला. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग राजकीय मतभेद सोडू खरं काम झालं हे मान्य करता येईल. नंतर अटलजींच्या काळामध्ये अटलजी आणि यशवंत सिन्हा मान्य करता येईल. नंतरच्या काही काळामध्ये देवेगौडा आणि चिदंबरम आणि सुरुवातीच्या टर्ममध्ये मनमोहन सिंग आणि चिदंबरम. आज जो शेअर बाजाराची मान्यता आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे नाकारता येणार नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मोदी आणि जयंत सिन्हा हे जाणीवपूर्वक घेतलेलं नाव आहे. यातनं तुमची स्टेबिलिटी वाढली का याचा विचार करा. कारण मगाशी जसं सर म्हणले की UGCची ही रिक्वायरमेंट होती, त्याची ही रिक्वायरमेंट होती. या सातत्यातून असे पिरियडिकल ब्रेक मिळत गेल्यामुळे 2008च्या जागतिक मंदीमध्ये सुद्धा आपलं नुकसान झालं नाही अशा भ्रामक कल्पनेत मी नाही. पण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपली स्थिती बरी होती, जे आपण करोनामध्येही अनुभवलं. ही ग्लोबल रुपयाची सुरुवात होती का? आजही जगातल्या सिलेक्ट बास्केट करन्सी मध्ये भारतीय रुपया नाही. आजही चीनला कितीही अमेरिकेनं विरोध केला, कितीही अमेरिकन काउन्सिलनी आजही, कारण मगाशी उल्लेख केला गेला, मी काही त्यांच्या विरुद्ध नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, परंतु आखाती देशामध्ये आपल्या पंतप्रधानांना विशेष वागणूक मिळणं हे एका रात्रीत होत नाही. ज्या माझ्या एका गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याला व्हिसाही देत नव्हते, त्याला बायडेन आता जेवायला बोलावतो, कारण ही कदाचित त्याची शेवटची टर्म आहे म्हणून नाही बोलवत. तर तुझ्या वाचून माझं अडत नाही अशी गणित आहेत का? बरं, हे काय लग्नाची बैठक नाहीये, तर मुलीकडचे एक सांगतायत, मुलाकडचे एक मागतायत. तोही जमाना आता गेलाय, कारण आता उलटच आहे. हल्लीच्या काळात मुलींची लग्न होतात, मुलांची होत नाही. तसं तुमच्या माझ्या चलनाचं झालंय का याचा विचार. आणि याचं उत्तर ठाम होकारार्थी आहे. आणि एवढ्या करता मी असं म्हटलं की रुपया हा माझ्यासाठी अस्मितेचा विषय असला तरी जागतिक बाजारामध्ये ती एक वस्तू आहे, कमोडिटी आहे. त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरती तुमची किंमत ठरते. ज्या वेळेला जागतिक अर्थव्यवस्थेला कळून चुकलं की हो आजही हा इम्पोर्ट सेंट्रिकच देश आहे, पण यांचे इम्पोर्ट आता बरेचसे त्यांच्या मर्जीवर आहे. त्याचं प्रमाण, त्याचं सातत्य हे कदाचित त्यांच्या हातात नसेल, पण ते कोणाकडनं घ्यायचं हे त्यांच्या हातात आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं तसं त्या गजानन महाराजांच्या पोथीत म्हटलंय तसं, भगवंताचे देव पण कृतीनेच कळले की, तसं यांच्या कृतीमुळे ग्लोबल रुपया आला का याचा विचार. आणि एवढ्या करता मी म्हटलं की मला चलन चालवावं लागतं. याची 2-3 उदाहरणं देतो आणि माझ्या पुढच्या मुद्द्याकडे. आणि एवढ्या करता मी म्हटलं की जोपर्यंत माझी आयात ही माझ्या हाताबाहेरची होती, आजही ते मी काही करू शकत नाही. कारण आज मी तिलाही कितीही रिलायन्सचा आपण गवगवा केला तरी, मी शेअर बाजारवाला माणूस आहे, त्यामुळे रिलायन्सला विसरून मला चालत नाही. काय करू, वस्तुस्थिती आहे. आणि माझी करिअर ही इन्व्हेस्टिगेशन मधली रिलायन्स मुळे सुरू झाली, त्यामुळे तसा नाही, पण अशा अर्थी खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. परंतु तुम्ही मान्य करा की आजही माझ्याकडे आहे त्या ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज नाही. अर्थशास्त्राचे या सभागृहात बसलेले 5 प्राध्यापक, आयोजक एवढे हुशार आहेत, साखे आहेत. माझे सासूरवाड साठ्यांकडचे, त्यामुळे अधिक मासात असं जावायला सांगितलं, बघ तुझे पोट व्हाय वाढणार आहे, मी कल्पना करू शकतो. न बोलून हुशार असतात, परंतु तो विषय नाही. राहू दे, बोलत नाही. भूषणचे प्रोफेसर आहेत त्या गुलाबाचे, तो अडचणीचा मुद्दा नाही.
पण जोपर्यंत माझी ऑइल मार्केटिंगची कपॅसिटी ही आखाती देशांपुरेशी मर्यादित होती, त्याला मी नंतरच्या काळात माझ्या परराष्ट्र धोरणातून शह देऊन दाखवला. त्यामुळे पूर्वी डॉलरला आपल्या देशात आपण सर्रास पेट्रो डॉलर म्हणत होतो. गेल्या 8 वर्षामध्ये डॉलरचं पेट्रो हे विशेषण गेलं की ग्लोबल रुपयाची सुरुवात आहे का? विचार करा. एवढ्या करता मी म्हटलं मी चालवलं तर चलन चाल. तो एस जयशंकर नावाचा मनुष्य भन्नाट, तो परराष्ट्र मंत्री झाला. भारी माणूस आहे तो. माझ्या व्यावसायिक आयुष्यात सुदैवानं त्यांना भेटलोय. कारण एस जयशंकर, अजित डोवाल या सगळ्या माणसांमध्ये एक समान सूत्र आहे की ते अटलजींची फाईंड आहेत. ते सगळे IAS IFS मधनं बाहेर जायचे होते. अटलजी जे 3 टर्म पंतप्रधान होते तेव्हा यांना विचारलं, बोलवून घेतलं, का चालले तुम्ही? मी काय तुम्हाला बाहेर मिळेल तेवढा पगार नाही देऊ शकणार, पण मी तुम्हाला संधी देईन. आणि अटलजी इन्शुअर की आउट ऑफ टर्न त्यांना मिळेल. आज ती माणसं काय काम करतायत ते आपण पाहतो. तर ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि तालिबाननं असं जाहीर केलं की हा रूट मी नाही देणार, एअरपोर्ट नाही देणार, सी पोर्ट नाही देणार, तेल न्यायचं तर लांब नाही. म्हणजे ते इतिहासात वाचलं तसं की तो दिशा चुकला आणि तो भरकटून इकडे आला, तसली गणित होती. यात झालं असं की मी सुरुवातीच्या काळामध्ये 2014 साली हे सरकार जेव्हा अस्तित्वात आलं, 26 मे 2014 हा शपथविधी आहे. भूषणला माहिती, मी गमतीने नेहमी म्हणतो की 26 मे आणि 17 सप्टेंबर ह्या 2 तारखांना जन्माला आलेली माणसं कशी असतात मला माहिती आहे. कारण 26 मे माझी जन्मतारीख आहे, ज्या दिवशी मोदींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. पण ते 2014, माझा जन्म 7 आणि मोदी आणि माझ्या मोठ्या मुलाची जन्मतारीख 17 सप्टेंबर. गमतीचा मुद्दा सोडू. आणि ज्या वेळेला त्यांनी ही शपथ घेतली त्यावेळेला, ज्या वेळेला 2019 ची शपथ पुन्हा 26-27 मेची, आणि त्यावेळेला जयशंकर परराष्ट्र मंत्री झाले होते. जे माझ्या युट्यूबचे फॉलोअर आहेत, मगाशी फार गमतीचं विधान खट्टी सरांनी केलं. ते म्हणले कान्हय जोगळेकर युट्यूबरही आहेत आणि विचारवंतही आहेत. म्हणजे मला वाटलं हे 2 शब्द परस्पर विरोधी आहेत. तर आता मी सांगून टाकतो, मी विचारवंत नाही पण मी युट्यूबर आहे. पण ज्या वेळेला एस जयशंकर, माफ करा आवडत आहे मला, असं फार गंभीर चेहऱ्यानं नाही बोलताय. गोष्टीलाही माहिती, मी आता ऑफिसचं डिपार्टमेंट असंच चालवायचो, पण तरी NSD ला 70% रेव्हेन्यू मिळवून द्यायचं. गमतीचा मुद्दा सोडून तर त्या दिवशी मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं तर हा माणूस आपली प्रोडक्ट सोर्सेस बदलला. कारण अश्विनी वैष्णव जेव्हा मंत्री झाला, तो पूर्वी ओरिसात होता. मी आणि भूषण आमच्या NPSच्या कामामुळे त्याला भेटायचो ओरिसात. तेव्हा म्हटलं हा मनुष्य चित्र बदलणार. तुमच्या लक्षात येतंय का या 3 क्षेत्रामुळे आपला रुपया ग्लोबल होतो. कारण 2014 साली जेव्हा यांची सत्ता आली त्यावेळेला आधीच्या तुलनेमध्ये पेट्रोलचे भाव कमी झाले होते, पण आपल्या देशांतर्गत पेट्रोलचे भाव आपण कमी नाही करू शकतो. कारण ही ट्रान्सपोर्ट कॉस्ट, ज्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणतो, तीच माझ्या हातात राहिली नव्हती आणि म्हणून मला ते शक्य नव्हतं. पण एस जयशंकरनी म्हणतात ना ते सो सोनार की एक लोहार की, असं त्यांनी केलं. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना मी रशियाकडनं तेल आयात सुरू केलं. केवळ मी भूगोल नाही बदललेला तेलाच, मी केवळ रूट नाही बदललेला, मी टर्म बदलली. कारण मी जेव्हा आखाती देशातनं तेल घेत होतो तेव्हा मला त्यांच्या दारात, ऍट देअर डोर स्टेप्स, अशी माझी आयात. आता मी जेव्हा रशियाकडनं तेल घेतो तेव्हा ऍट माय डोअर स्टेप्स अशी तुलना आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्यांच्या गळ्यात आहे, तुला काय बार्गेन करायचं. मी जेव्हा आखाती देशातनं तेल घेत होतो त्यावेळेला मला संपूर्ण मूल्य, किंमत ही डॉलर मध्ये द्यावी लागत होती. आता मी रशियाला असं सांगतो की काही पैसे डॉलर मध्ये दे. तसंही त्यांना डॉलर नकोच आहे, राजा दाखवाजावर सेलिंग पॉइंट. कारण अमेरिका त्यांना वापरू देत नाहीये. बरं, रशिया आणि युक्रेन मध्ये गडबडी आहे. मग त्यांना आपण असं सांगितलं तसं तुलाही डॉलरचा उपयोग नाही, मला डॉलर द्यायचा नाही, ते कशाला मी सांगतो. तू काही प्रमाणात रुपयात घे, काही प्रमाणात वस्तूत घे, काही प्रमाणात सेवेत घे, काही प्रमाणात मी तुला टेक्नॉलॉजी देतो. मग जे लोकमान्य टिळक म्हणले की माझी आयात माझ्या निर्यातीतून आणि माझी चलनात ही ग्लोबल रुपयाची सुरुवात आहे. कारण सेंट्रिक आहे. माझं जे टोटल इम्पोर्ट बिल आहे देशाचं, मगाशी सांगितलं गेलं 36 वर्ष अर्थसंकल्पावर बोलतोय. त्यामुळे बाकी काही नाही, सातत्यानं संधी झाली. म्हणजे माझ्या घरात तर गमतीनं म्हणतातच झाली
की देशाचा अर्थमंत्री अर्थसंकल्प देशासाठी मांडत नसून पुढचे 15 दिवस शेखरच्या कुटुंबियांची त्याच्यापासून सुटका व्हावी पण त्यामुळे त्या सातत्याने विचार केला गेला. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की 1947 ते 2023 या संपूर्ण 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी काळाचं माझ्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं होतं की माझ्या संपूर्ण इम्पोर्ट बिलाच्या कमीत कमी 78.34% माझे तेलावर खर्च होता, म्हणून त्याला आपण प्राइसिंग इलास्टिक. मग ज्या वेळेला माझी तेलाची आयात 50%हून जास्त रशियातनं होते, ती या टर्मवर होते, माझं डॉलरवरचं अस्तित्व कमी झाल्यामुळे जगातल्या इतर अनेक देशांच्या चलनाच्या तुलनेमध्ये माझा रुपया डॉलरच्या तुलनेत स्थिर आहे का, त्यातल्या त्यात हे मला मान्य आहे. म्हणजे हे अगदीच रवींद्र जडेजा शास्त्रशुद्ध फलंदाजी करतो असं म्हणण्यासारखं आहे. पण फार शास्त्रशुद्ध फलंदाजी केलं तर राहण्यासारखं 18 महिने बाहेर राहावं लागतं, त्यापेक्षा जडेजा परवडत. आणि अशी स्ट्रीट स्मार्ट लोक आता आपले IRB चालवतात का याचा विचार. ग्लोबल रुपयामध्ये एवढ्या करता मी म्हटलं चलन चालवावं लागतं, पार्श्वभूमी लक्षात घ्या. दुसरा जो असा घटक आहे तो डिफेन्स किंवा संरक्षण. याच्यावरती खरं म्हणजे एखादं स्वतंत्र व्याख्यान होऊ शकेल, पण मी बोलवा असं नाही, बोलावलं तर येईल, परंतु त्याला गळ्यात पडणं म्हणतात. अधिक मासाचं वाण दिलं असं. त्याच्या व्यतिरिक्त नाही, गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या एका रात्रीत जन्माला येत नसतात. त्यातल्या काही गोष्टी कारण आहेत, काही गोष्टी परिणाम आहेत आणि काही गोष्टी दोन्ही आहेत. तेला इतकंच माझं जे गणित होतं ते संरक्षणाचं होतं. कारण तुमची अर्थव्यवस्था म्हणून तुम्ही ज्या वेळेला पारंपरिक मार्गांपेक्षा सुद्धा अपारंपरिक स्त्रोतांकडे जास्त जातात तेव्हा तुमचं चलन जास्त स्थिर होतं. मॅडम माझ्याशी सहमत होतील, कारण त्यांनी रेग्युलर सेशन्स अटेंड केल्या, प्रियाच्या विद्यार्थी आहेत, आमच्यासारख्या नाही. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की केवळ तेलाच्या बाबतीतली माझी अशी स्थिती नव्हती, कारण मीच एकटा तेलाचा मोठा आयातदार होतो अशातला भाग नाहीये. अमेरिकाही तेलाची आयात करते, पण अमेरिका आणि मी याच्यामध्ये महत्वाचा फरक असा आहे की अमेरिका तेलाचा उत्पादकही आहे आणि अमेरिका तेलाचा ग्राहकही आहे. पण अमेरिकेचं स्वतःचं देशांतर्गत तेलाचं उत्पादन ज्या स्थिरतेवरती आहे किंवा ज्या वेगानं वाढतं त्यापेक्षा ते जास्त स्थिरतेनं किंवा जास्त वेगानं तेल कन्झ्युम करतात, म्हणून त्यांना आयात करावी लागते. मग अशा वेळेला तेल मिळण्यातला त्याचा जस्टेशन पिरियड हा तेलाचा त्यांचा जास्त आहे, माझा सगळ्यात कमी आहे, म्हणून मी व्हल्नरेबल आहे, ते व्हल्नरेबल नाही. हे म्हणजे कसं आहे, आमच्या शेअर बाजाराच्या परिभाषेत सांगायचं तर डेरिव्हेटिव्ह खेळण्यासारखं. कंपल्सरीली अमेरिका तेलामध्ये फ्युचर्सचे व्यवहार करते, मला दुर्दैवानं आजपर्यंत सदैव ऑप्शन्सचे व्यवहार करावे लागले. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल, मलाच माहिती नाही, म्हणून जरा माझ्या समजुतीसाठी स्पष्ट करतो की फ्युचर काय आहे आणि ऑप्शन काय आहे. मी ज्या वेळेला म्हणतो आजपासून 3 महिन्यांनी हा भाव असेल तर हे शेअर घेईन आणि मला 3 महिने मी बाय करतो, थोडं टोकन मार्जिन देतो, पण मला त्या निर्णयातनं 3 महिने पूर्ण व्हायच्या आत बाहेर नाही येत आहेत. त्यामुळे माझी लायबिलिटी जर आली तर ती 3 महिन्यांनी येणार आहे हे माहिती असतं, तोपर्यंत मी पैसा फक्त लिहाण करून ठेवतो, मी खर्च नाही. पण मला जर असं वाटलं की नाही माझा निर्णय चुकतोय तर मी 3 महिन्याच्या आतही त्यातनं बाहेर येऊ शकतो, त्याला ऑप्शन म्हणतात. मी मगाशी सांगितलं गेलं की जो 40-42 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटना व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून गेले अनेक वर्ष जातोय, तिथल्या विद्यार्थ्यांना फ्युचर आणि ऑप्शन देताना मी गमतीने म्हणतो की फ्युचर हे करीना कपूर सारखा आहे. ती स्पष्ट होती, म्हातारा असला तरी चालेल, लग्न करीन तर सैफ अली खानशीच करेन. आणि ऑप्शन हे आमच्या दीपिका पदुकोण सारखा की तिला निहार मल्ल्यापासून रणवीर सिंग पर्यंत कुठचाही मोह. मग जर माझ्या अर्थव्यवस्थेला ऑप्शनचा मोह होत असेल तर माझा जस्टेशन पिरियड कमी आहे, पण माझं रिस्क क्वोशंट जास्त आहे, म्हणून पेट्रो डॉलर हा माझ्यावरती हवी होतो का. मग मी जेव्हा याला सोल्युशन शोधलं तिथे माझी करन्सी ग्लोबल रुपया व्हायला लागली का, याचं उत्तर हो असं. संरक्षण 26 मार्च 2020 मध्ये रात्री 8 वाजता पंतप्रधानांनी आपल्याला भाषण केलं. तेव्हापासून आपण सगळे रात्री 8 वाजता पंतप्रधान भाषण करणारे म्हणलं की पहिलं दुकानात जाऊन उभे राहतो. आता ती परिस्थिती नाही.
त्यातलं मित्रो मधला त्रो लांबला की माझं बीपी वाढतं, त्यातनं मला हार्ट अटॅक आला असं मी गमतीने म्हणतो. तर तेवढंच नाही झालं, त्या दिवशी आत्मनिर्भर सांगितलं. आणि त्याच्यानंतरचे 5 दिवस त्यावेळेचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनुराग सिंग ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या, बरोबर 90 मिनिटांच्या. त्यातल्या 4थ्या दिवसाची ह्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स फायनान्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती ऍड व्हर्बेटिम उपलब्ध आहे, सगळे स्त्रोत सांगून टाक. त्यातल्या 4थ्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स मिनिट 76 ते मिनिट 83 तुम्ही वाचा किंवा ऐका, व्हॉट एव्हर वे यू वॉन्ट. कारण ते टेक्स्ट म्हणून आणि ऑडिओ. तर त्यावेळेला आपण असं जाहीर केलं की येणाऱ्या काळातल्या 5 वर्षामध्ये माझ्या एकूण संरक्षण उत्पादनाच्या कमीत कमी 75% उत्पादन मी भारतात केलं. 5 वर्षात टार्गेट केलं. आज आपण 3 वर्षात त्यातलं 36% पूर्ण केलंय, असं यंदाचा अर्थसंकल्पपूर्व आढावा म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो. ही घोषणा महत्वाची आहेच. त्यातून हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं काय झालं, त्यातनं माझगाव डॉकचं काय झालं, त्यातनं बीईएलचं काय झालं, त्यातनं बीडीएलचं काय झालं, त्यातनं तेजस नेटवर्कचं काय झालं, त्यातनं पारस डिफेन्सचं काय झालं, त्यातनं भारत फोर्सचं काय झालं. एवढ्या टीप देणं अभिप्रेत नव्हतं हे आपण पाहतोय. परंतु त्याच्यापेक्षा ही दुसरी घोषणा जास्त महत्वाची. ते असं म्हणले, हे 5 वर्षाचं टार्गेट आहे. मी टार्गेट म्हटले. दुसरी घोषणा अशी आहे की या पुढच्या काळामध्ये जर आणि जेव्हा $8,000 कोटी पर्यंत संरक्षण खात्याची एक रकमी निविदा आली, आता मग ते डॉलरचा कन्व्हर्जन रेट लावा, तर ती पूर्णपणाने भारतीय कंपन्यांकडनंच खरेदी केली जाईल. आधीची आमची स्थिती काय होती? आम्ही सगळ्यासाठी अवलंबून होतो. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझी शेअर बाजारातली कारकीर्द ही मार्केटपेक्षा सुद्धा घोटाळ्यांमुळे झाली. आणि राजकीय घोटाळे जेवढे संरक्षण क्षेत्रातल्या खरेदीत झाले तेवढे जगात कुठेही झालेले नाही. त्यालाच गंमत झाली नाही. बोफोर्स संरक्षण क्षेत्रातला असणं हा योगायोग नसतो, पण त्याचा सहकारी किंवा कॉम्पिटिटर राफेल मला ही घोषणा केल्यानंतर वेळेच्या आधी विमान देतं हा काही योगायोग नव्हता. ते काय 33 अनर्से द्यायचे का 33 म्हैसूर द्यायचा यातला चॉईस नव्हता. तो पूर्णपणाने हे काही करणार नाही त्याची खात्री होती. मग तिथे तो जो मनोहर पर्रीकर नावाचा एक विक्षिप्त मनुष्य संरक्षण मंत्री होता, माझ्या एनपीएसच्या मुळे 1 to 1 त्यांना भेटायची अनेक वेळा संधी मिळाली. आणि माझ्या वैयक्तिक भूमिकेच्या राजकीय रंगसंगतीमुळे गोव्यात किती सभेत त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बोललो याला तर गणती नाही. तो जेव्हा संरक्षण मंत्री झाला मनुष्य, आणि त्यांनी शांतपणे संरक्षण खात्याला सांगितलं की या पुढची प्रेझेंटेशन ही टेक्नोक्रॅटच करतील, मला मेटॅलिक्स डिटेल्सच लागतील आणि त्याचे टाइम झोननी कॉस्टिंग सांगा, मग मी बार्गेन करीन. याचा परिणाम तुमच्या ग्लोबल रुपयाशी आहे का? याचं उत्तर हो असं. अपारंपरिक मार्ग. तेलासारखा संरक्षण माझा खर्चाचा विषय होता, कमाईचा नव्हता. आज हिंदुस्तान एरोनॉटिक्सला हो त्यांची विमानं कोसळतात, पण त्या विमान कोसळणाऱ्या कंपनीलाच जगातले 17 देश फक्त 176 विमानांची ऑर्डर देतात. म्हणजे यांची कोसळतात तितकीच उडतातही. माझगाव डॉकला मोजून 21 सबमरीनची एक्सपोर्ट ऑर्डर आहे. एक सबमरीन म्हणजे 1.25 लाख कोटी रुपये आहे. आणि याचे पैसे मी म्हणेन तसे मिळणार आहेत. आणि सुदैवाने बरोबर त्याच एका देशामध्ये आता टाटाचा ऑटोमोबाईलचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट निर्माण होतो. टाटा कृतीनं काय सांगतो का, बाबा रे तुझं कोरस मी घेतलं, बाबा रे तुझं जगवार मी घेतलं. माझ्या भारतीय शेअर होल्डरनी मला यथेच्छ बडवला, कारण ते अक्युमुलेटेड लॉसेस एवढे होते की माझी कंपनी खालती गेली. पण विचार करा, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये टाटा स्टील असं जाहीर करतं की यंदाच्या स्टँड अलोन पोझिशन मध्ये मी प्रॉफिट मध्ये आहे, पण कन्सॉलिडेटेड मध्ये मी लॉस मध्ये आहे. स्टँड अलोन म्हणजे इंडिया ऑपरेशन, कन्सॉलिडेटेड म्हणजे इंडिया आणि ग्लोबल ऑपरेशन. पण मार्च मध्ये त्यांची बॅलन्स शीट सांगते वी हॅव ब्रोकन इव्हन.
टाटा मोटर्स मध्ये डिसेंबर मध्ये क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करताना, क्वार्टरली म्हणजे तिमाही, वेगळा कोणताही अर्थ बाहेरच्या माहोलमुळे लावण्याचं कारण नाही, आयोजकांना ही सूचना बिलकुल नाही, मी सध्या परांना घेत नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. परंतु लक्षात घ्या, ही घोषणा होत असतानाच आपल्या देशामध्ये ग्लोबल रुपयाची चर्चा सुरू होणं हा योगायोग आहे. असे योगायोग आवडतील मला. कारण शेवटी कसं असतं माहितीये का, अर्थव्यवस्थेबद्दल माझं एक लाडकं विधान आहे. माझे जे जुने श्रोते आहेत, अनेक जण आहेत तिथे, त्यांना हे माझं विधान माहितीये की अर्थव्यवस्था कसं आहे माहितीये का, की ते आता माझ्या पिढीतली म्हणून ते उदाहरण सुचतं. तुम्ही नक्की बदलू शकता तुमच्या वयोमानानुसार, आवडीनुसार. कोणाचंही वय काढायचं नाही, तुमच्यावरती चॉईस देतो. मी तसा लोकशाहीवादी आहे. मी माझ्या पिढीचं उदाहरण देतो की अर्थव्यवस्था ही माधुरी दीक्षित सारखं असतं. माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यात अर्थ नसतो, आपल्या बायकोला माधुरी दीक्षित समजण्यात समंजस. ग्लोबल रुपया तसा आहे का? हो तसा. कारण मी आता तुमच्यावरती माझ्या इनइलास्टिक गोष्टींसाठी मान्य नाहीये, अवलंबून नाहीये. या ग्लोबल रुपयाची चर्चा केव्हा होते? जीएसटी दरमहा कमीत कमी 1.5 लाख कोटी रुपये मिळवतं म्हणून आहे की नाही. आता तुमच्या लक्षात आलंय का की ग्लोबल रुपया आणि जीएसटी ची चर्चा होते, ते डायरेक्ट टॅक्स कोड नावाचं काहीतरी गणित यायचं होतं, ते तर सालं विसरलंच गेलं. या निर्मला सीतारामन बाई अर्थमंत्री झाल्या ना, त्या यंदाच्या बजेटमध्ये म्हणल्या या चालू आर्थिक वर्षापासून, चालू या शब्दाचा करंट अशा अर्थी अर्थ घ्या. बोली मराठी साधा डेंजर आहे. मी तर डोंबिवलीत लहानाचा मोठा झाला, पुण्या डोंबिवलीत, कारण माझं मराठी कच्चं आहे, मी काय सुसंस्कृत नाही. पण ती आता चालू सिस्टम निघाली का नाही, ते काय म्हणले, बाय डिफॉल्ट न्यू टॅक्स सिस्टम. मला पाहिजे तर ओल्ड टॅक्स सिस्टम घ्या. चायना इकॉनॉमिक सर्व्हे असं म्हणतं की माझा जो सर्व्हिस पॉप्युलेशन आहे त्याचं जे डेमोग्राफिक गणित आहे ते माझ्या पॉप्युलेशन पेक्षा वेगळं आहे. 140 कोटीच्या जनतेमध्ये ते म्हणते ना जगाला काय फायदा होईल. चायना जगाला फायदा होईल आपल्याला लगेच होणार नाहीये. आपण त्या जात्यात घातलेल्या धान्यासारखी गते पीठ दुसरंच कुठचं तरी कुत्र खाणार आहे, आपण आंधळ्यासारखे जळणार आहोत. हा, मग त्याला राष्ट्रकार्य वगैरे म्हणायचं असेल तर म्हणू शकतो. मी नाही काय, त्याला पैसे मी दिले. आता तुमच्या लक्षात आलं का, ते म्हणले न्यू टॅक्स सिस्टम अशासाठी करतो त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन देईन. पण या पांडुरंगबाई, या रुक्मिणीबाई असं काही म्हणल्या नाही की 80 ही मी देतो. मग ज्यांची 20 वर्ष नोकरी झाली आहे, ज्यांची 25 वर्ष नोकरी झाली आहे, आईला आम्ही त्या प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवले, LIC सारखं आम्ही किती योजना, त्या इन्शुरन्स पेक्षा सुद्धा आम्हाला तो 80 देतो म्हणून घेतलाय. दुसरं घर घेतलंय, होम लोन घेतलंय. मी नाही, माझा मुलगा वापरेल वगैरे म्हणलंय. माझा मुलगा गेला परदेशात, तो साला इथे येईल की नाही माहिती नाही, त्याचं घर कुठं घेऊन ठेवू, त्याचं काय करू. पण आता सरकार म्हणलं डायरेक्ट टॅक्स पेक्षा सुद्धा जीएसटी आणि ग्लोबल रुपया मला जास्त उत्पन्न देईल, असा त्याचा अर्थ आहे का, याचं उत्तर हो. कारण पूर्वी जर आपण बॅलन्स शीट्स काढून पाहिल्या, अर्थसंकल्पाचे ऍक्शन टेकन रिपोर्ट्स पाहिले, तर तुमच्या असं लक्षात येईल की डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वॉज द मोस्ट ॲश्युअर्ड इन्कम. जवळजवळ 12 ते 17% सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू पर्सनल इन्कम टॅक्स मधून येत होता गेल्या काही वर्षांमध्ये. फार पूर्वीच्या काळात दरा पेन्शन सारखे इकॉनॉमिस्ट तुम्ही आणि मी कॉलेजला असताना म्हणायचे की इन्कम टॅक्स मधनं जेवढं उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्याच्या पगारात खर्च होतो. ती गणित राहिली नव्हती. त्याहीपेक्षा त्याचं सातत्य होतं. मला पगार मिळायच्या आधी त्यातनं इन्कम टॅक्स कापला जायचा, तो विशिष्ट तारखेला सरकारला मिळायचा. जे देश सोडून पळून गेले त्यांनी सुद्धा प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे भरलेले नाही, पण लोकांच्या पगारातनं कापलेले इन्कम टॅक्स भरलेत विजय मल्ल्यानं, भरलेत मेहुल चोक्सीनं, भरलेत नीरव मोदीनं, भरलेत जेट एअरवेजनं. पण आता सरकार म्हणलं हो तो प्रमाण तसंच राहू द्या, पण आता जीएसटी मला दर दिवसाला पैसा देतो, पर्सनल इन्कम टॅक्स एकदाच देतो, म्हणजे आता मी पारंपरिक मार्गाकडे वळलो म्हणून ग्लोबल रुपयाची मी चर्चा करतोय का, याचं उत्तर हो. एक तिसरं क्षेत्र सांगतो आणि माझ्या पुढच्या मुद्द्याकडे. कारण ग्लोबल रुपया हे शेवटी माझ्या अर्थव्यवस्थेचं प्रतीक आहे. त्याची आर्थिक बाजू सांगतो आणि मग सामाजिक आणि राजकीयकडे जातो आणि मग माझं विवेचन. हे थोडस मार्केटिंग आहे, माफ करा. त्या शेवटी जर मी बाजारात उभा असेल तर माझी किंमत मला सांगावी लागते.
हा ऑप्शन आहे. अगदी IPL मध्ये सुद्धा एक बेस्ट प्राइस ठरवतं की नाही, आणि मग तिथून सुरुवात होते. आता काही काही प्लेअर बेस्ट प्राइसलाच का घेतले जातात त्याची गणितं वेगळी आहेत. अदरवाईज जयदेव उनाडकटला काही 17 कोटी द्यायचं कारण नव्हतं, पण ते मिळाले, ते त्याचं तकदीर. आपल्याला रुपया तसा मिळणार नाहीये हे लक्षात घ्या. त्यातलं तिसरं जे गणित आहे ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आहे, आणि म्हणून पुढच्या मुद्द्याचा कनेक्टर म्हणून हे शेवटी घेतो. पॉवर पॉइंट करत नसला तरी इतका बंचूक आहे की माझ्या डोक्यातली कनेक्टिव्हिटी क्लिअर आहे. आणि हे क्षेत्र ज्यांनी म्हणजे 2014 आणि 2023 अर्थसंकल्पावरची भाषण ऐकली आहेत त्यांना कल्पना आहे. ठाकूर सर समोर बसले. 2014 आणि 2019 माझ्या दोन्ही भाषणाला ठाकूर सर होते, आणि मी त्या दोन्ही वेळेला म्हणलं होतं की हा माझ्या इकॉनॉमीचा प्रॉपेलर आहे, आणि ते म्हणजे अवकाश, स्पेस रिसर्च. कल्पना करा, 26 मे 2014 ला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा शपथ घेतली पंतप्रधान म्हणून.